हॅलो फ्रेंड्स. सो आज आपण एक छोटासा ब्लॉग करणार आहे. तो म्हणजे अळूचं खतखतं करायचं आहे. कारण गावावरून आल्यानंतर काही ब्लॉग बनवताच आला नाही होता. तर मम्मी गावावरून आल्या तर त्यांनी अळू आणलं होतं. तर मला अळूचं खतखतच करूया आणि एक व्हिडिओही होऊन जाईल आपला ब्लॉग पण. तर चला तर मग वेळ न घालवता आपण तयारीला सुरुवात करूया. चला तर मग. तो आता तयारी सुरू केली आहे मी. तर आपले गावचे अळू आले आहेत. तर अळू मी साफ केले, एक काढून आहेत व्यवस्थित. तर आणि ही अळवाची पाने आहेत आपली गावची आणली होती मम्मी गेल्या पण म्हणून. सो मला करायला मिळाला नाही, लेट झाला 2-4 दिवस आहे. तर फ्रीजमध्ये तसेच मी पेपरमध्ये रॅप करून ठेवले होते जसं होते. तर आता हे सोलले पाण्यात घालून ठेवले, थोडं खास निघून जाते म्हणून पाण्यात घालून ठेवायचे आणि साफ केले. तर आणि बाकीचं मी कडधान्य भिजत टाकलं आहे. जे कोण नाही ते मी आता कुकरला लावलं आहे, ते मी दाखवेन. आता अळू आपण कशा पद्धतीने करायची ती मी पद्धत दाखवते. थोडी जास्त आहे मेहनत पण खूप टेस्टी होते. किरकोळ गोष्टी आहेत आपल्या घरातल्याच. तर चला मग. सो मी आता कापून घेतलं अळू व्यवस्थित आणि छोट्या कुकरमध्ये आता 4-5 शिट्ट्या काढून घेईन. एकदम मस्त मेलून जाईल. जास्त मेललं असेल तर मग मिक्सरला लावणार नाही ते, कारण ते मग असं स्मॅशरने मॅश करेन. ते दाखवेन तुम्हाला मी. तर हे आता थोडं पाणी घालते आणि अळू आपलं थोडं शिजवून घेते. जास्त पाणी घालत नाही आहे कारण देठ बीट सगळं खायचं आहे आणि थोडं खास असल्यामुळे कोकम ॲड करणार आहे मी. तर चला मग. सो कुकर ठेवून घेतला आहे. 4-5 शिट्ट्या आपल्या करून घ्यायच्या व्यवस्थित अशा हाय फ्लेमवरती. आमच्याकडे पाईपलाईन आली आहे, मेमध्येच आली होती, तर काय दाखवता आली नाही. आम्ही गावी होतो त्यावेळेस. तर अळू आलं होतं तर म्हटलं आता ही रेसिपी आपण शेअर करावी. गेल्या वेळेस पण मी केली होती मम्मींच्या पद्धतीमध्ये ह्यांच्या. तर छान करतात त्याच पद्धतीमध्ये मी करणार आहे यावेळेस पण अळू. तर चला मग. सो बाहेर बघताय पाऊस तर नाही आहे, खूप गरम होतं. 2-3 दिवस आहे. जूनचा पुरा महिना गेला तरी पण ह्यावेळेस पाऊस नाही आहे. असं मस्तपैकी असं उजळलेल्यासारखं आहे. एखादी सर येते आणि निघून जाते आपली. तर गावी तर आहे पाऊस, यावेळेस कळत नाही पाऊस कितपत आहे ते. चला मग अळू स्टार्ट करूया करायला आपण. तर आपली लास्ट होती आहे, 5 शिट्ट्या करून घेतली आहे तुम्ही. गॅस बंद करेन आता मी. हे बघा पाऊस पण आला आहे टायमात जोरातच. मी आत्ताच म्हणाले तुम्हाला होती की नुसतं येतं जातं पावसाचं वेळ. यावेळेस काय कळत नाही आहे पावसाचा अंदाज. मस्त पाऊस चालू झाला आहे मध्येच. चला अळू झालं आहे आपलं. शिट्या बंद केल्या, गॅस बंद केला आहे आपला. सो हे वाटण काढून घेतलं आहे मी आता. तर ओलं खोबरं किसून घेतलं आहे. अर्धा इंच आपलं आलं आहे, लसूण आहे 4-5 पाकळ्या आणि 2 मिरच्या घेतल्या आहेत. तिखट नाही करणार आहे, हलक्या मिरच्या घेतल्या आहेत म्हणून मी. मुलं खाता येईल असं म्हणून. तर आपण मिरचीचीच करणार आहे, मसाला न घालता करणार आहे. तर मला मिरचीची आवडते भरपूर म्हणून. तर त्यासाठी थोडं दही ॲड करणार आहे मी शेवटी. त्याने एकदम तिखपणा छान येतो, व्यवस्थित येतो आणि तिखटही होत नाही आणि टेस्टलाही खूप छान फरक पडतो दह्यामुळे पण. हे वाटण तर मी मिक्सरला लावून घेते. इथे झालं आहे आपलं. चला मग आता मिक्सर लावून घेते मी त्याचा. तर हे मिक्सर आपलं वाटून झालं आहे. तर त्यामध्ये थोडंसं मी दही मिक्स करते आणि ते एकत्रच ग्राइंड करून घेते. कारण पाणी न घालता, कारण पाणी घातलं की थोडं आहे आपलं दही म्हणून मी हे दहीच घालून यामध्ये ग्राइंड करून घेईन. मिक्सर लावून घेते आता मी. सो हे बघा असं ग्राइंड झालं आहे. तर मी असंच आता आपण जेव्हा अळू मी आता एकदा मिक्सरला लावून बघते शेटिंग म्हणजे आपलं कसं झालं आहे ते. व्यवस्थित झालं असेल तर मी मिक्सर नाही लावणार आहे आणि जरा जाडसर राहिलं असेल तर मी मिक्सर लावून घेईन. चला. सो हे बघा मी आपले मके आणि फणसाचे जे हटोळा म्हणतो आपण ते आणि पावटा घालून मी शिजवून घेतले होते. शेंगदाणे घालता आले नाही, शेंगदाणे असतील तर तुम्ही घालू शकता. कारण मी घालायला गडबडीमध्ये विसरले, कारण स्कूलची पण तयारी एक साईडला करायची होती माझी. तर त्यासाठी राहून गेलं. तर मी या 3 पदार्थ घालून घेतले. एक मका, हटोळा आणि पावटा होता भिजत घातलेला मी रात्री. त्याच्यामध्ये आपण अळूमध्ये मिक्स करणार आहे. मला टेस्टला छान लागतात.
गावी खूप आवडीने खायचो आम्ही आणि आतासुद्धा आम्ही तितक्याच आवडीने खातो. मला तर खूप आवडतं, भयंकर आवडतं अळूचं आपलं. तर चला मग स्टार्ट करते रेसिपीला आता. सो हे बघा, अळूचं आत्ताच झाकण खोललं आहे मी कुकरचं. मस्त झालं आहे. थोडं गार झालं असं थोडं मिक्सरला ग्राइंड करून घेणार होती अर्ध, आणि अर्ध असंच असं टाकायचं होतं, कारण की ते मग छान वाटतं आणि मिळून येतं मिक्सरला लावलं असेल तर. थोडं थंड होते आणि मिक्सरला लावून घेते अर्ध आणि थोडंसं ठेवून देते. सो हे बघा, मी मिक्सरला लावून घेतलं आहे आणि मिक्सरचं भांडं पण आता धुवून घेते जसं की, आणि थोडं ठेवलं आहे मी, सगळंच घालणार नाही. तर आता ह्यामध्येच मिक्स करून ठेवून देते. आता कुकरमध्येच मी फोडणी घालून घेते. तर चला मग. सो हे बघा, मी त्याच कुकरमध्ये घालून घेते कारण बरं पडेल मला पण. तेल आणि राई आपली गरम होते. फोडणीला मी तेवढंच घालणार आहे. तुम्ही कांदा लसूणसुद्धा ऑप्शनल आहे, टाकू शकता. कारण मी लसूण आता वाटपामध्ये आपल्या घातलेली आहे, त्या म्हणून मी घालत नाही आहे फोडणीला वेगळं काही. तर राई आणि जिरंच घालणार आहे. तर मी राई घालून घेतली, जिरं नाही घालणार आहे, सॉरी. कढीपत्ता, राई तडतडते छान. तर आपलं हे मिक्स करून घेतो आता, घालून घेतो इथे थोडंसं हिंग. सो अळू घालून घेतलं आहे मी आणि थोडं हिंग फोडणीलाही घातलं. ते दाखवता आलं नाही, मी चटकन करायचं होतं कारण पूजाची मला स्कूलची तयारी करायची अजून आहे, कारण स्कूलची पण करायची आहे. पावटे घातले होते, उकडून घेतले, जास्त नाही घातले होते. कडधान्य आपले थोडे थोडेच घालायचे बेतात, कारण तेही टेस्टला बरे वाटतात त्याच्यात खाताना. आता व्यवस्थित हे मिक्स होऊ दे आणि जे आपलं वाटण आहे ते पण घालून घेते आताच. सो हे वाटण आता मी घालून घेते ह्यामध्येच आहे. ते एकदमच उकडेल सगळंच. खूप चवीला फरक पडतो. थोडं दही आणि नारळाचं दूध असेल तर त्यामध्ये. मम्मी आमच्या दरवर्षी मे महिन्यात पण करतात, म्हणजे अळू ते वेगळं असतं आणि पाण्याचे इथे लावलेलं आहे त्यामुळे ते मिळतं. आठवडे 2-10 म्हणजे 10-1 दिवसांनी आम्ही ते करतो. आणि हे तर असतंच असतं पावसाळी. मला तर भयंकरच आवडतं. अळू आणि भात दररोज दिला तरी खाऊ शकते मी, इतकं सुंदर लागतं जेवण ते आपल्या कोकणातल्या माणसांनाच माहिती आहे. तर अशा पद्धतीने मिक्सरही धुवून घेतला आणि आता चवीपुरते मीठ घालून घेते आणि आपली डिश रेडी आहे. कमी वेळ लागतो आणि घरचे साहित्य असल्यामुळे झटकीपट होते. इथे मी चवीपुरतं मीठ घालून घेते. जवळजवळ मी 1.5 चमचा घालून घेतलाय. त्याला छानपैकी अशी उकळी येऊ देत व्यवस्थित. आणि कोकम घालून घेते कारण कोकमाशिवाय ते बनणार नाही, कारण खाज असतं अळूला थोडंसं म्हणून. तर हे विसरू नका की कोकम थोडंसं घालायचे 2-4 तरी. तर चला आता मी घालून घेते कोकम आणि बारीक गॅस करते. स्कूलची तयारी करायला घेते आता. सो कोकम घालून घेते. आपले गावचे कोकम यंदा करायला मिळाले नाही कारण पाऊस खूपच लवकर सुरू झाला आणि गोंधळ कुठे ना कुठे असल्यामुळे आम्ही जात होतो. घरची कामं थोडं सुकवणीची जे होते ते राहून गेले. 4-5 कोकम घालून घेतलेत मी. चला मग. सो हे बघा, दोघंही तयार आहेत. स्कूलची तयारी होऊन बसले आहेत. श्री, हा बघा, श्रीची पण तयारी झाली आहे. प्लस कार्टून चालू आहे एक साईडला त्याचं आहे, माशा अँड बिअर. श्री कुठे जातोय? तिचं लक्ष नाही, टीव्हीत आहे. चल पूजा, मग आता केस बांधायची आहेत, तिची तयारी करायची, आवरायची आहे. तर पाऊस तर निघून गेला आता, जस्ट एक सर येऊन गेली. तयारी करतो, मलाही निघायचं आहे. चला मग. सो आपलं अळू रेडी झालं आहे. ते इथे माझं जेवणाचं पान तयार केलं आहे, ताट आपलं. तर पापड घेतलं आहे तिला. भाजी तर आहे भेंड्याची, पण मला अळूवर पापड कॉम्बिनेशनमध्ये छान वाटतं. आपलं ताट तयार करते मी मस्तपैकी. हटोळी आणि मस्त बाहेर जोराचा पाऊस आला आहे. छान असं अळू तयार झालं आहे.
मला खूप आवडतं आहे. घट्ट व्यवस्थित झालं आहे. बघते मी दाखवू तुम्हाला. मी हे बघा, जेवढा पाहिजे घट्ट तेवढं आहे व्यवस्थित भाताबरोबर खाण्यासाठी. तर चला मग या जेवायला बसते मी आणि कसं झालं ते सांगते. कसं झालं ते. पूजा तर जेवून गेली कारण तिला शाळेत जायचं होतं, लगबग होती शाळेची म्हणून. आता मी जेवायला बसते तेव्हा सांगते कसं झालं आहे ते. सो आहे फ्रेंड्स, तर जेवायला बसले या जेवायला. तर मस्त बाहेर पाऊस चालू आहे. हा कदाचित आवाज येत असेल. पण आज आपण मस्त मेनू एकदम छानच केलं आहे. मला खूप आवडतो. हळू म्हटलं की एकदम टू मच, एकदम म्हणजे खूपच आवडतो. टेस्ट करते आणि मला सांगते कसं झालं आहे ते. मस्त झालं. तिखट नाही गेलं आहे अजिबात आहे, त्यामुळे छान लागतं आहे. पापड. सो जेवण छान झालं आहे आणि पावसाने सुद्धा हजेरी छान टायमात केली आहे. श्रीला येऊन झोपवलं आहे, ती झोपलं आहे. आता मी जेवून घेते आणि खरोखर रेसिपी खूप सुंदर होते. तर तुम्ही करून बघा. यंदाच्या वर्षात जर केली असेल तर खूपच सुंदर होतं. अळूचं फतफतं आपलं मी दरवर्षी आम्ही करतोच आणि पावसाळ्यात असते आमची आमटी म्हणा की तुम्ही काही म्हणा भाजी, आणि आमच्याकडे दरवर्षी पावसाळ्यात बनते. तर चला मग जोरात पावसाचा आवाज येतो आहे, तर ऐकू नाही येणार आहे मला पण आवाज तुम्हाला. सो आवडला असेल व्हिडिओ तर लाईक शेअर नक्की करा. बाय बाय.